पहिलं प्रकरण आहे तुमचं सिमिलॅरिटी समरूपता. हे तुम्हाला जर 4 मार्क्स आहे त्यासाठी 4 मार्क पण विथ ऑप्शन, म्हणजे पर्याय धरून किती मार्कला असते? 6 मार्कला असते. आलं लक्षात? तर हे प्रकरण विचारतात 4 मार्क, ऑप्शन धरून किती मार्क आहे? 6 मार्कला आहे. आलं लक्षात? आपण आता प्रकरणाचं नाव लिहून घेऊया. सिमिलॅरिटी मराठीमध्ये समरूपता म्हणजे सारखेपणा. लक्षात ठेवायचं, प्रकरणाच्या नाव लक्षात ठेवायचं, सारखेपणा, सिमिलॅरिटीज. आणि त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत. तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल, वर्तुळ क्षेत्रफळ काय आहे? फॉर्म्युला 1/2 बेस इंटू युअर हाईट, म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची. या ठिकाणी बघा, कधी 2 त्रिकोणाचा बेस आणि हाईट डिफरंट असते, कधी नुसता बेस पायासारखा असतो. 3 कंडिशन आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये काय? दोघं वेगळे वेगळे. सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीमध्ये काय आहे की पाया पण वेगळा, पायासारखा आणि उंची वेगळी. तिसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे? हाईट आर सेम, म्हणजे उंची सारखी असेल तर पाया कसा असेल? वेगळा असेल. या 3 कंडिशन आपल्या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर आपण काय करूया, या तिन्ही कंडिशन 1 बाय 1 लिहून घेऊया. तुम्हाला मी त्या समजून सांगतो कशा आहेत नक्की. तर आता पहिल्या कंडिशन मध्ये काय, तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले असतील आणि 2 त्रिकोणाचा काय आहे? पाया म्हणजे बेस आणि हाईट, उंची कशी आहे? डिफरंट आहे, फरक आहे. मग बघा, टॉपिकचं नाव काय? रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. करेक्ट. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. मराठीमध्ये काय? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. तर तुमचा हा टॉपिक आहे. आता या ठिकाणी बघा, इन दिस केस हाईट अँड बेस शुड बी व्हॉट? डिफरंट. या ठिकाणी पाया आणि उंची काय दिलेली असते? वेगवेगळी दिलेली असते. मग आता बघा, त्यांनी या ठिकाणी आपल्याला 2 फिगर काढून दिलेले आहेत, त्या तुम्ही काढून घ्यायचे आहेत. 2 ट्रायंगल आहेत. ट्रायंगल हा ABC दिलेला आहे. याची हाईट काय आहे? AD. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल दिलेला आहे त्यांनी PQ R आणि हाईट काय त्याची? PS आहे. काय दिले? तुमची PS दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी लिहून घेऊया. इंग्लिशमध्ये बघा, पहिले काय आहे? इन ट्रायंगल ABC, पहिला त्रिकोण ABC बघा, AD is the height, AD is the height and BC is the base.
आता आपण काय म्हणून घ्या, ही जी हाईट आहे ही हाईट काय म्हणून घ्या, h1, आणि हा BC काय म्हणा तुम्ही, B1. हा बेस मराठीत लिहून घेऊ. त्रिकोण ABC मध्ये किंवा त्रिकोण ABC चा पाया ABC चा BC हा पाया म्हणून, BC हा पाया आणि AD ही उंची आहे. म्हणून बघा मग हा D आहेत AD बरोबर काय झाला तुमचा H1 आणि BC बरोबर काय झाला B1. सिमिलर ट्रायंगल PQR. बघा त्रिकोण PQR मध्ये किंवा इनर ट्रायंगल PQR, पहिले सेमी लिहून घेऊया. QR is the base and PS is what your height. PS is the height and QR is the base. या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे, त्रिकोण PQR चा QR हा पाया आहे आणि PS ही उंची आहे. पहिले फिगरकडे जाऊया. बघा आता PS ही उंची आहे, ही काय तुमची हाईट झाली, हिला काय म्हणू आता आपण मग H2 मान, आणि QR हा काय झाला तुमचा बेस पाया झाला, हा काय म्हणा तुम्ही B1. H स्टँड्स फॉर हाईट, H म्हणजे उंची आणि B म्हणजे बेस, बेस म्हणजे काय झाला पाया, म्हणून B घेतला आपण या ठिकाणी. मग आता या ठिकाणी वी नो दॅट, आपल्याला माहिती आहेत, सॉरी हे लिहून घेऊ आपण या ठिकाणी की PS उंची आहेत म्हणून PS इक्वल्स टू H2 आणि QR काय बेस, QR इक्वल्स टू व्हॉट B2. मग आता म्हणा वी नो दॅट, मराठीत आपणास माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल थोडंसं वेगळे घेतोय आपण, हे 1/2 1/2 बेस इंटू व्हॉट युअर हाईट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. करेक्ट, हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कुठला घेऊया आपण, हा घेऊया ABC चा घेऊया, ABC 1/2. तुमचा पहिल्याचा पाया काय आहे, पहिल्या त्रिकोणाचा BC, कुठला आहे BC. मग हियर BC, उंची काय आहे तुमची हाईट AD, काय हाईट AD त्याच्यानंतर तसेच
Similarly, एरिया ऑफ ट्रायंगल काय करा तुम्ही पी क्यू आर घ्या. तो तुमचा काय 1/2 1/2 याची हाईट काय आली तुमची ही पी एस. काय आली पी एस. आणि बेस काय आला तुमचा तो क्यू आर. पहिले आपण काय करूया बेस लिहूया क्यू आर इंटू वॉट हाईट पी एस. मग या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय त्यांनी गुणोत्तर विचारले म्हणजेच काय विचारलंय या ठिकाणी रेशो विचारलाय. काय विचारलाय रेशो गुणोत्तर विचारलेले आहेत लक्षात. मग गुणोत्तर बघा मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी गुणोत्तर म्हणजे काय करतो आपण रेशो ह्या प्रकारे घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर याचा एरिया काय आहेत 1/2 काय काढला होतो आपण बी सी इंटू एडी. याचा काय आहेत 1/2 क्यू आर इंटू पी एस. हा तुमचा 1/2 काय झाला कट झाला. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्रिकोणमिती क्षेत्रफळ भागिले डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल्स टू बीसी इंटू एडी डिवाइड बाय भागिले क्यू आर इंटू वॉट पी सी. क्यू आर गुणिले पी एस. मग इक्वल्स टू बघा मग एरिया ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी भागिले क्षेत्रफळ कोणाचं पी क्यू आरचं. आता बी सी आपण काय घेतलेला आहे B1. एडी काय घेतलेला आहे तुमचा H1. या ठिकाणी बघा ते BC B1 एडी H1 तसेच QR B2 PS H2 B2 into H2. मग या प्रकरणामध्ये काय आहे की तुम्ही याच्यावर मग हे लिहू शकता. या ठिकाणी बघा हे फार महत्वाचं आहे. मग therefore the ratio of हे सगळ्यात महत्वाचं आहे हे तुम्हाला रिझन या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं. मग हेन्स therefore साइन कट करू आपण हेन्स घेऊया. हेन्स द रेशो ऑफ the areas of two triangles is equal to आपण इकडे वरती लिहून घेऊ इथं बसणार नाही. बघा मग हेन्स द रेशो ऑफ areas of two triangles
is equal to the ratio of the product of their base and corresponding height. या ठिकाणी बघा, हे इज द रेशो ऑफ एरिया. हा झाला एरिया, एरिया एक ट्रायंगलचा. दिस इज अनदर एरिया ऑफ ट्रायंगल. इज इक्वल्स टू the ratio of, this is your ratio of the product of their bases and corresponding height. Product of their bases and corresponding height. हा झाला तुमचा पहिला आहे. मराठीत काय म्हणू आपण याला? यावरून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा, या ठिकाणी दोन त्रिकोण क्षेत्रफळ ह्या त्रिकोणाचं आणि ह्या त्रिकोणाचं, यांचे गुणोत्तर त्यांच्या पाया व संगत उंची, हा पाया संगत उंची, पाया आणि संगत उंची यांच्या कोणाकडे गुणोत्तर एवढे असते. हा झाला तुमचा पहिला. पुस्तकात थोडं छोटा करून दिलं, त्या ठिकाणी आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. आता याच्या कंडिशन्स असतात. कंडिशन अटी असतात. अट एक मध्ये काय असेल की त्यांचा पाया उंचीसारखे असेल, पाय वेगळे असेल. कंडिशन सेकंड मध्ये काय असेल? इफ द बेसेस आर सेम, हाईट आर डिफरंट. अशा दोन कंडिशन आहेत. आणि ह्या तीन कंडिशन म्हणजे आता घेतलेली आपण ही एक, याच्यानंतरची कंडिशन एक आणि कंडिशन दोन, या तिघांवर प्रॉब्लेम्स विचारले जातात. आणि आता आपण काय करूया, अट पहिली घेऊया. कंडिशन फर्स्ट. कंडिशन पहिली मराठीमध्ये काय? अट पहिली. अट पहिली काय आहे तुमची? बघा, या ठिकाणी आपण if the height of both triangles are इक्वल. बघा, या ठिकाणी हाईट कशी आहेत? इक्वल आहेत. करेक्ट. मराठीमध्ये काय म्हणू आपण? अट पहिली, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल. कंडिशन मध्ये बघा काय दिलं? उंची काय दिलेली आहे? समान दिलेली आहे. लक्षात. मग त्या ठिकाणी दोन त्रिकोण आपण काय करूया? काढून घेऊया. त्यांनी दिलेले आहेत ते. मात्र बेस असे आहेत, डिफरंट आहेत. तुम्ही काय करायचं? जरा पट्टी स्केलने फिगर काढायचे आहेत.
ए ही हाईट जरा अशी सरळ राईट अँगल ट्रायंगल लक्षात घ्यायचं आहे. बी सी, दिस इज युअर पी क्यू अँड व्हॉट आर. उंची कधी पण कशी असते, राईट अँगल ट्रायंगल असते. हा डी झाला आणि तुमचा काय झाला, हा एस. उंची समान आहेत म्हणून हा पण एच आणि हा पण काय झाला एच. याला एच प्लस टू नाव द्यायचं नाही, कारण हाईट कशी आहे, सेम आहे, पण मात्र बेस कसे आहेत, डिफरंट आहेत. याला काय करा, B1 आणि याला काय नाव द्या, B2. लक्षात, मात्र हाईट कशी आहे, सेम आहे. करेक्ट. मग या ठिकाणी बघा, इन ट्रायंगल ABC अँड PQR, मराठी त्रिकोण ABC आणि PQR मध्ये, परत या ठिकाणी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय व्हॉट, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. परत फॉर्म्युला काय आहेत, 1/2 बेस इंटू व्हॉट, युअर हाईट. आता बेस काय झाला तुमचा, BC, आणि उंची काय झाली तुमची, AD, डिवायडेड बाय अगेन बेस काय तुमचा QR अँड हाईट इज व्हॉट, PS, आणि उंची काय तुमची PS आहे. मग नेक्स्ट पेजमध्ये इक्वल्स टू 1/2 BC काय आला तुमचा, B1, हा काय फक्त H. या ठिकाणी 1/2 B2 आणि काय झाला तुमचा, हा पण फक्त H. हा बी कट झाला आणि हा पण काय झाला, कट. म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ डिवायडेड बाय भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR, PQR चे क्षेत्रफळ B1 भागिले व्हॉट, B2. म्हणजे ज्यावेळेस उंची समान असेल, इफ द हाईट इज सेम, रेशो व्हॉट, B1/B2, गुणोत्तर काय तर B1 भागिले B2. बघा, उंची जर तुमची समान असेल, हाईट इज इक्वल्स, देन रेशो गुणोत्तर काय मग B1 भागिले B2. लक्षात ठेवायचं, हे पाठ करून ठेवायचं. मग ही प्रॉपर्टी काय, बघा गुणधर्म काय, म्हणून मग प्रॉपर्टी ही जे प्रॉपर्टी आपण लिहितो, ही कुठे लिहितो, आन्सर मध्ये रिझन लिहितो, कारण देखील येत असतं. बघा, इफ द रेशो, प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत, of the areas of two triangle, of the areas of two triangles with equal height, with equal heights is equals to the ratio of their corresponding bases. हे बघा तुमचा, इफ द रेशो ऑफ देअर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, ह्या दोन ट्रायंगलचा काय, एरियाचा काय तर रेशो आहे, विथ इक्वल हाईट, हाईट कशी आहे, इक्वल, इज इक्वल्स टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. ही प्रॉपर्टी मराठीत काय म्हणून, याला गुणधर्म. समान उंची असलेल्या
त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या कोणात असतात. संगत लक्षात, हा त्यांचा संगत काय आहेत, पायांच्या प्रमाणात असतात. बेस म्हणजे काय झाला तुमचा पाय. कळले, ही तुमची अट पहिली आहे. आता अट दुसरी, या ठिकाणी काय पाहिलं आपण, हाईट सेम, उंची सारखी आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय पाहिजे तुमचा बेस पायासारखा ठेवायचा. काय ठेवायचा आहे, पायासारखा. आता म्हणजे काय अट, कंडिशन सेकंड. ठीक आहे बघा तुमचं, if the bases of both triangles are equal, then अट दुसरी, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. फिगर काढून घेऊया पहिले आपण. या ठिकाणी बघा, ही हाईट, हात काय झाला तुमचा ए बी, सॉरी इकडे नोटेशन त्यांनी उलटे दिलेले आहेत. त्यांनी हा काय पकडलाय ए बी आणि ह्या काय पकडलाय सी. एडी काय झाली, ही उंची घेतलेली आहे. ही उंची काय आहेत, H1 पकडलेली आहे. आणि हा दुसरा ट्रायंगल पी, आणि हाईट काय आहेत क्यू, ही काय आहेत H2. या दोघांचा पाया बघा सारखाच आहे. काय हा आपल्याला काय बेस पाया कसा आहे सारखाच आहे दोघांचा. लक्षात, मी इरेज करतो. मग आता या ठिकाणी बघा परत ट्रायंगल ABC घेऊया. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय व्हॉट, एरिया ऑफ ट्रायंगल APB. ABC आणि APB 1/2, करेक्ट. याचा पाया काय AB, पहिलेच हाईट काय तुमची H1. याचा पण पाया काय 1/2 AB आहेत आणि हाईट काय H2. हे काय झाले, गड झाले तुमचे सारखे आहे. म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय व्हॉट, एरिया ऑफ ट्रायंगल APB equals to what, H1/H2. बेस जर समान असेल, पायासारखा असेल तर काय ती उंची येते आणि उंचीसारखं काय येतो पाया येतो. करेक्ट.
मग देअरफोर या ठिकाणी बसणार नाही गुणधर्म आपण काय करूया इंग्लिशचा या ठिकाणी तुमची प्रॉपर्टी द रेशो ऑफ areas of two triangle areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. कशावर असतो हाईटवर असतो मराठीमध्ये बघा गुणधर्म समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. या ठिकाणी हे 3 टॉपिक आहे. आता हे 3 टॉपिक काय करूया आपण तुम्हाला मी परत समजून सांगतो. आय विल बी रिपीटेड. पहिली वेळा काय रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये इन दिस टू ट्रायंगल्स ह्या दोन त्रिकोण काय आहेत बघा हाईट पण वेगळे आहेत आणि पाया बेस पण कसा आहे डिफरंट आहे सगळे वेगळे आहेत कुणी सारखं आहेत का नाही इथे H1 आहे तिथे H2 आहे इथं B1 आहे इथं B2 आहे. अशी जर कंडिशन असेल की हाईट पण वेगळी म्हणजे उंची पण वेगळी आणि पाया पण वेगळा त्यावेळेस तुमचं गुणोत्तर रेशो काय येतो बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. त्रिकोण ABC क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR क्षेत्रफळ बरोबर इक्वल्स टू B1 इंटू H1 B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. बघा परत सांगतो तुम्हाला की पाया बेस अँड हाईट उंची हे कशा त्या ठिकाणी दोघं पण वेगळे आहेत. त्यानंतर बघा फर्स्ट कंडिशन मध्ये पहिल्या अटीमध्ये काय आहेत उंची सारखी आहे काय सारखी आहेत हाईट इथे पण यायचे आहेत इथे पण यायचे आहेत आणि पाय काय आहेत वेगळा आहेत. यावेळेस काय बघा उंची सारखी म्हणून ती कट होऊन जाईल काय तुमचा एरिया B1 बाय B2 B1 भागिले B2 येतो. म्हणून म्हटलं बघा इफ द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द देअर करस्पॉन्डिंग बेसेस समान उंची असल्या त्रिकोण क्षेत्रफळ त्या संगत पायाच्या प्रमाणामध्ये असतात. आणि दुसऱ्या अटीमध्ये सेकंड कंडिशन मध्ये काय बघा याचा बेस हा बेस कसा आहे दोघांचा AB कसा आहे सारखा आहे बट हाईट आर डिफरंट उंची कशी आहेत फरक आहेत म्हणून H1 भागिले H2 बेस काय झाला कट झाला. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोण क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या कशा असतात प्रमाणामध्ये असतात. आता या ठिकाणी दोन तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस खाली रिकामी जागा सोडवल्या तुम्ही सोडून घ्या. आता एक तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी की इथं लक्षात ठेवूया म्हटलेलं बघा रिमेंबर दिस म्हटलेलं आहे. याचे 4 प्रॉब्लेम आहेत 4 प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे आहे ते सोडून दिलेले आहे त्या ठिकाणी.
तर आता काय करू, रिमेंबर दिस मध्ये काय करा, मी हे तिघी तुम्हाला लिहून देणार आहे. आणि ज्यावेळेस मी प्रॉब्लेम घेईल त्यावेळेस मी तर काय करेल, रिझन 1 नंबर लिहून देईल. त्या ठिकाणी तुम्ही 1 नंबर टाकता, पूर्णचे पूर्ण रिझन लिहायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी लिहून देतो आहे. पहिलं रिमेंबर दिस, मराठीत काय म्हणूया, हे लक्षात ठेवूया. तुम्हाला मी एक रिझन देईल कसं लिहायचं ते बघा. या ठिकाणी पहिला आहे फर्स्ट, रेशो ऑफ तेच आहे तिन्ही पॉईंट इथे लिहून देतोय आपण रिझन साठी. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of the product of their bases and corresponding height. पहिला आपण घेतलेला तो मराठीत पहिला लिहून देतो तुम्हाला मी. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता बघा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी तुम्हाला साधं समजून एखादं मी या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, दोन याचा मी रेशो लिहिला आहे ट्रायंगलचा लिहिलं आहे. म्हणजेच काय आहेत B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. हे त्याचं रिझन लिहायचं आहे तुम्हाला. मग मी काय करेल, फक्त एक नंबर नाव दिले. काय नंबर नाव दिली, एक नंबर. तुम्ही इथं एक नंबर नाव नाही द्यायचं, तुम्ही हे एक नंबरचं रिझन आहे तिथं हे पूर्ण लिहायचं आहे. लक्षात, याचा अर्थ काय होईल की मी इथं एक नंबर दिला म्हणजे तुम्ही हे एक नंबरचं रिझन काय करायचं त्या ठिकाणी पूर्ण लिहून घ्यायचं. मराठीवाल्यांनी हे लिहायचं आहे, इंग्लिशवाल्यांनी हे लिहून घ्यायचं. कोणी असं काय बरेच सुद्धा काय करतात एक नंबर देऊन टाकले, चालणार नाही. या ठिकाणी ते रिझन तुम्ही लिहायचं आहे. लक्षात, म्हणून मी 1 2 3 परत लिहित आहे. सेकंड दुसरा, एरिया ऑफ ट्रायंगल with equal height with या ठिकाणी काय करायचं सेकंड मध्ये बघा, शॉर्टकट मध्ये घेऊया आपण. एवढं लिहायचं काहीच काम नाही आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, triangles
having equal height. मराठीमध्ये काय आहे? समान उंचीचे त्रिकोण. यात पण तुम्ही दुसरं लिहिलं असं रिझन, तर तुम्ही काय करायचं आहे, 2 नंबरचं लिहून घ्यायचं आहे. मी चेक करेन तसं. आणि थर्ड आहे तुमचं काय, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. मराठीत काय, समान इक्वल बेसेस, समान पायांचे त्रिकोण. हे घ्यायचं, 3 नंबर लिहून घ्यायचं. मला या ठिकाणी ओके. आता काय करणार आपण, आता सराव संच तुमचा काय 1.1. पहिला प्रॉब्लेम घ्या सराव संच मधला, प्रॅक्टिस सेट 1.1. सराव संच 1.1 त्यातला पहिला बघा, बेस ऑफ ट्रायंगल is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. आणि हाईट किती दिली आहे त्यांची, 6 दिलेली आहे. फाइंड द रेशो of areas of these triangles. Listen here, basis of triangle 9 and height is 5. म्हणजेच काय दिलं, you have given B1 and H1, another what B2 and H2. तर तुम्हाला you have to solve this problem by first condition. पहिल्या नुसार तुम्हाला ती सोडवावं लागेल. सॉरी, पहिल्या याच्यानुसार रिमेंबर दिस मधलं की B1 into H1 divided by B2 into H2. मराठी बघा, एका त्रिकोणाचा पाया एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. 9 आणि उंची किती आहे, 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया
10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. त्यांच्या काढायचे गुणोत्तर काढायचं आहे. मग आता गुणोत्तर कसं काढताना बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं काय त्या ठिकाणी बघा, आन्सर इकडे घेऊया. येथे आपल्याला काय दिलं बघा, पहिले B1 H1 घ्या, B2 आणि H2. आता B1 किती बघा तुमचा 9 आणि H1 5 5 5 5. B1 9 H1 5. तसंच B2 किती आहेत 10 6. काय 10 आणि 6 10 आणि 6. मग therefore बघा या ठिकाणी दोन वेगळे दिले, पाया पण वेगळा आहे, उंची पण वेगळी आहे. बेस इज अँड हाईट इज व्हॉट डिफरंट. सो वी कॅन टेक द रेशो ऑफ B1 into H1 divided by B2 into H2. Ratio of areas of triangles. मराठीमध्ये बघा, त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर इक्वल्स टू बरोबर काय झाले तुमचे B1 गुणिले H1 डिवाइड बाय वॉट B2 इंटू H2. इथं रिझन काय तुमचं 1 नंबरचं लक्षात ठेवायला असं एक कोणी लिहायचं नाही, तुम्हाला सांगितलं की रिझन पूर्ण ते लिहायचं आहे. मग आता B1 काय तुमचा 9 into 5 डिवायडेड बाय 10 into 6 45 आहे, किती आलं 60. 15 3 जा 45 आणि 15 4 जा 60. हा झाला तुमचा काय therefore ratio of areas of triangle मराठीमध्ये त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. हे झालं तुमचं पहिल्याचं लक्षात. ओके, त्यातला आपण आता सेकंड नंबर दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम. Second, in the figure BC perpendicular AB, AD perpendicular AB. मराठीमध्ये काय आकृतीमध्ये म्हणावं लागेल. दिलेल्या आकृतीमध्ये
देन आता बी सी काय दिलं आहे तुम्हाला 8 दिलेलं आहे, 4 आणि एडी काय दिले 8 दिलेलं आहे. हे दिले बी सी पुस्तक काढून प्रत्येकाने बसायचं आहे. एडी किती दिलेलं आहे 8. देन मराठीत काय येईल तर देन फाइंड मराठीत तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्रिकोण AB क्षेत्रफळ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढा. तर फिगर काढून घेऊया आपण. ते लक्षात ठेवायचं एकदम ओळखणं सोपं आहे. उंची कुठली पकडायची, जिला राईट अँगल दिलेला आहे ते तुमची हाईट कायम पकडायची. म्हणजे ही काय झाली तुमची हाईट, ही पण काय झाली हाईट. ए बी सी आणि हा काय झाला डी. म्हणजे एडी काय हाईट आणि बी सी काय हाईट. याचा अर्थ काय झाला ए बी काय था बेस पाया. मग बेस इज व्हॉट इक्वल, दोघांचा पाया कसा आहे समान आहे. मग आता आन्सर मध्ये बघा हियर येथे ए बी आणि सी, ए सी सॉरी बी सी बरोबर काय तुमचा H1 बरोबर आणि AD H2 किती आला तुमचा 8 आला. म्हणून मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय व्हॉट एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल्स टू H1 बाय H2. रिझल्ट किती नंबरचं 3 नंबरचं. H8 4 2 जा 8. मग therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB 1/2. किती आला तुमचा 4 गुणे 8 म्हणजे काय आला 1/2. या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. याच्यात उरले 3 4 5 हे नेक्स्ट लेक्चरला. लक्षात एकदा ते थेरम व्यवस्थित पाठ करायचे आहेत, तिचे रिझल्ट पाठ करायचे आहेत. कारण लिहिताना तुम्हाला असं 1 2 3 नाही, तुम्हाला पाठ करूनच लिहायचे आहे. लक्षात